नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा आता आज आपण आजचे तुरीचे आणि कापसाच्या भावाविषयी माहिती घेणार आहोत. मग आज 30 मार्च 2026 ह्या दिवशी जे कापसाचा उच्चांक आणि तुरीच्या भावाविषयी आपण थोडक्यात काय करणार आहोत, माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. येणारी नवीन माहिती आपल्यापर्यंत काय होणार आहे, पोहोचणार आहे. बघा आता यावर्षी खूप पूर परिस्थिती असल्याने मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने कापसाचं थोडंसं उत्पन्न काय झालेलं आहे, घटलेलं आहे. आणि त्यामध्ये मग शासनाने थोडासा काय केलेला आहे, हमी भाव काय केलेला आहे, जाहीर केलेला आहे. आणि कधी काळी थोडासा भावामध्येही फरक झाला होता. जी भाव जवळपास बऱ्यापैकी वाढलेला होता आणि त्यानंतर मध्यंतरी आणखीन काय झालेला होता, कमी झालेला होता. आणि प्रथम सुरुवातीलाही थोडासा भाव काय होता, 7,000च्या आसपास होता, 69-70. त्यानंतर मध्यंतरी काही कालावधी गेल्यानंतर वाढ झाली त्याच्यामध्ये आणि वाढ होऊन परत मग तो 82-83कडे गेला, म्हणजे 8,300कडे. आणि हमी भाव शासकीय जो हमी भाव आहे तो 8,110 रुपये, म्हणजे त्या हमी भावापेक्षाही थोडासा काय झाला होता, भाव वाढला होता. त्यानंतर मध्यंतरी परत 7,500कडे काय झालेला होता, भाव आला आणि परत आणखीन त्यामध्ये बदल होऊन आज 8,000 रुपये काय झालेला आहे, कापसाचा भाव झालेला आहे. आता 8,000 रुपये भाव झाला म्हणल्यानंतर खाजगी बाजारामध्ये तर व्यापारी 100-50च्या फरकाने काय होत असतात, चालतात. पण आता सगळीकडे जवळपास खाजगी बाजारामध्ये बी आणि शासकीय खरेदीचा जर विषय सोडा, तिथं वेगवेगळे नियम वगैरे लावत असतात. पण खाजगी बाजारामध्ये व्यापारी वर्ग सगळीकडंच 8,000 रुपये भावाने काय करायला लागलेला आहे, शेतकऱ्याचा माल खरेदी करायला लागला आहे. कारण आता जवळपास सर्व शेतकऱ्याची कापसं काय झालेली आहेत, विक्री झालेली आहेत. ते राहिले 20%, 15 ते 20% कापसं शेतकऱ्याकडं. आणि मग त्या शेतकऱ्यांना आशा होती की एक 9,000 रुपये भाव होईल. पण कधी काळी तो भाव नाही झाला यावर्षी. आणि त्यामुळं मग आता सध्या तरी 8,000 रुपये काय झालेला आहे, खाजगी बाजारामध्ये फिक्स भाव झालेला आहे आजचा. आणि ज्या शेतकऱ्यांना मग कापसाविषयी कापूस विकायचा असेल, आता कधी शेतकऱ्याचं कसं असतं की 8,000 रुपये भाव झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, फिक्स भाव विकायचा आहे कापूस. आणि त्यानंतर मग आणखीन 8,000 झाला की मग आणखीन शेतकऱ्यांना थोडीशी काय होते, आशा सुटते की थोडं बघू आता 1-2 दिवस वाट, आणखीन काही वाढतो काय. पण आजचा विचार केला तर एकंदरीत 8,000 रुपये सर्वच व्यापारी काय करत आहेत, 8,000ने कापूस खरेदी करत आहेत. आणि तुरीचा विषय पाहिला तर तूर जवळपास आता पाठीमागं 70च्या सुरुवातीला जेव्हा शेतकऱ्यांची तूर बाजारामध्ये यायला लागलेली होती, त्या टायमाला 70च्या आसपास भाव होता, 70च्या पुढून. आणि त्यानंतर मग थोडासा हळूहळू त्यामध्ये काय झालेला आहे, बदल होऊन 72, 73, आता त्यानंतर 76, आता 78, 79च्या आसपास काय झालेलं आहे, तुरीचा भाव आज झालेला आहे. म्हणजे लवकरच तूरसुद्धा काय होणार आहे, वाढणार आहे. कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी काय झालेलं असते, तुरीचा स्टॉक केलेला असतो. व्यापारी वर्गाने हे 10 टन, 20 टन, 50 टन, 100 टन अशी तूर काय केलेली असते, शेतकऱ्याकडून 7,000च्या भावामध्ये, 7,000पेक्षाही कमी भावामध्ये काय केलेली, खरेदी केलेली आहे. आणि त्यामध्ये मग आता खूप मोठ्या प्रमाणावर काय झालेली आहे, वाढ झालेली आहे. जवळपास एक 800 ते 900 रुपयांनी एक क्विंटला मागं काय झालेली आहे, वाढ झाली आहे. असं तुरीच्या पाठीमागं म्हटलं तरी काही अडचण नाही. आणि ज्या शेतकऱ्यांकडं अद्याप तूर आहे, आता तुरीचा भाव कधी काळी खूप काय होतात, वाढतात. तुरीमध्ये कापसासारखं कापसाचे कधी भाव स्थिर राहतात, कधी कमी होतात. पण तुरीच्या भावामध्ये कधी काळी 12,000 रुपये ही भाव झालेला आपण काय केलेला आहे, इथून पाठीमागं पाहिलेला आहे. बऱ्याच व्यापारी वर्गाने 6,000 ते 7,000 रुपये भावाने तुरी घेऊन 12,000 रुपये भावाप्रमाणे काय केलेले आहेत, विकलेले आहेत. मग तशी एक शेतकऱ्यांना, परिवर्गांना एक आशाच असते की मग आता आणखीनही तुरीच्या भावामध्ये काही बदल होऊ शकतो, आणखीन तुरी वाढू शकतात. बऱ्याच शेतकऱ्याकडे तुरी अद्याप तशाच पडलेल्या आहेत. भावाअभावी शेतकऱ्यांनी काय केलेली आहे, तुरीची विक्री केलेली नाही. पण आता तुरीमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर बदल झालेला आहे, त्यामध्येही भाव वाढ झालेली आहे. मग ज्या शेतकऱ्यांना तुरी विकायची असेल तर खाजगी बाजारामध्ये 78, 79, 77 पासून तुरी आहेत. मग जशी तुरीची क्वालिटी असेल, आहे का नाही, त्या हिशोबाप्रमाणे काय केली जाते, त्या तुरीची विक्री केली जाते. म्हणजे भाव त्याला काय केला जातो, दिला जातो, मिळाला
जातो. आणि कापसाचा भावाचा विचार केला तर पाठीमागं 76, 77, 78, आता 79, आता चक्क ₹8,000 काय झालेला आहे, भाव झालेला आहे. मग जे शेतकरी 8,000ची वाट बघत होते, ज्यांना ₹8,000 याप्रमाणे काय करायचा होता, कापूस विकायचा होता. मग अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, तात्काळ व्यापारी वर्गाला विकला तरी काही अडचण नाही. आणखीन काही शेतकऱ्यांना भावाची आशा असते. पण आता जवळपास बऱ्याच शेतकऱ्याचा 15 ते 20%च कापूस राहिलेला आहे. पूर्ण शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, आपल्या जवळचा होता तेवढा कापूस काय केलेला आहे, बाजारामध्ये विक्री केलेला आहे, व्यापारी वर्गाला दिलेला आहे. आणि तो मग काही काही शेतकऱ्यांना 7,000 च्या आसपास भाव लागला. काहींनी CCIला कापूस वगैरे विकला. त्यांना 75, 76, 77 पर्यंत भाव लागला. त्यानंतर मध्यंतरी 8 झाला. त्यानंतर परत 8च्या पुढेही गेला. परत रिवर्स आला 76, 77 कडं भाव आले 7.5 पर्यंत आलता. परत आणखीन त्यामध्ये बदल होऊन परत आता त्या भावामध्ये वाढ होऊन परत तो भाव जवळपास 8,000च्या आसपास आलेला आहे. हे आणखीन थोडंसं ह्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. मार्च एंड झाल्यानंतर आणखीन एप्रिलमध्येही पुढच्या महिन्यामध्ये आणखीनही भावामध्ये थोडासा फरक होऊ शकतो. कारण आता शेतकऱ्यांचे जवळपास पूर्ण कापूस काय झालेला आहे, गेलेलाच आहे, विकलेला आहे. आणि बाजारामध्ये कापसाची आवक कमी झाल्या असल्या कारणानं मग कापसाला आणखीनही भाव लागू शकतो. आणखीन 100, 200, 500चा फरक होऊ शकतो. एप्रिल अखेरपर्यंत 8.5 पर्यंत भाव काय करू शकतो, जाऊ शकतो. ज्या शेतकऱ्यांनी मग ठेवलेला असेल त्यांच्या भावाच्या आशापोटी जर शेतकरी काय करतात, ठेवत असतात. आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलेला आहे, तो विकलेलाही आहे. पण थोडंसं थांबून कापसाचा विक्री केली तरी काय अडचण नाही. कारण आता जवळपास शेतकऱ्याकडे कापसं काय झालेली आहे, तर पूर्ण विक्री झालेली आहे. आणि तुरीचं पण तसंच आहे. बरीच तूर काय झालेली आहे, आता बाजारात आलेली आहे, व्यापारी वर्गाने घेतलेली आहे. आणि काही तूर थोडीफार शेतकऱ्याकडे राहिलेली आहे. तर भावामध्ये आणखीन चेंजेस झालेले आहेत, बदल झालेले आहेत. 79, 78, 79च्या आसपास काय झालेलं आहे, आपल्या तुरीला भाव लागत आहे. धन्यवाद.